साहेब नमस्कार. अरे ये रमेश बस 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 बस. काय बरं चाललंय का? अरे एकदम मजेत चाललंय. बरं चाललंय ना? हा एकदम मजेत चाललं. बर कसं काय येणं केलंस? मित्राची आठवण झाली म्हणून आलो. बर 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 छान केलंस. पाटील बाय, अहो पाटील बाय. काय झालं बाबा? सोनू, अरे आईला सांग माझा मित्र आलाय पोहे ठेवायला. बरोबर सांगते. अरे पुरीचं लग्न बिग्न केलंस का नाही? अरे लग्न करून 2 नातवंड झाली. अरे वा वा छान छान छान. अगं मम्मी मला आबाने मध्येच काम लावलं, मला कॉलेजला उशीर होतोय. माहित आहे ना तुला आबांचा स्वभाव. या जगाच्या सेवेचा वाहिला जन्म सारा आज फाट. हा बोल बोरी, कशी काय मामाची आठवण आली? अहो मामा काय बोलताय? असं एक दिवस नाही तुमची आठवण आली नाही. माझी आई पण तुम्हीच आहे आणि बाबा पण तुम्हीच आहे. बाबा गेल्यापासून तुम्ही किती लाडाने मोठं केलेत मला. अगं पोरी ते शब्द खरं आहे, पण ताई गेल्यापासून तूच माझी लेक आहेस. पण तू आज अचानकच फोन केलास म्हणून विचारलं. अचानक नाही हो मामा, मला जॉब लागलाय ना, ते मी सांगायला तुम्हाला कॉल केले आहे. काय म्हणाले? अगं आपल्या खानदानीत कुणी जॉब केलाय का? आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि गावाकडे निघायचं. एक 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 मिनिट, तुझ्या पाठीमागून कुणातरी आवाज येतोय. कोण पोरगा आहे का तिथं? ओके मामा मी ठेवते. हॅलो हॅलो. ठेवला वाटतं फोन. येऊ दे, तिला परत दाखवतो कसा येईल काय तो. अरे मला मामाचा फोन आलाय, मला 4 महिन्यासाठी गावी जावं लागलं. अगं पण मी कसं जगू? मला तुझ्या येणं करमत नाही. बरं मित्रा ओके. हा ये ये रमेश ये जा. ठीक आहे ठीक आहे. त्याच्या आईला ह्या पाटलाच्या पाटीलायचं म्हणून काय बी करशील वय? तुला काय चप्पल दिसणार रे? तोडवी धरून हरामखोर. ए राहुल्या, माहिती कोणाचं पोर काय ते? कोणाचं म्हणजे? असू दे कोणाचं बी. त्याच्या बायानं चप्पल घेऊन दिलाय मी. चपली दुखतोय माझी. ए माझा बा काढतोस रे. तुला माहितीये का माझा बा कोण आहे तो? ए त्याचा बा असेल जागीरदार. त्याने काय गावी कडे घेतला वे? ए राहुल्या, तुझ्या जिबळदारला काम घाल. पाटील ऐकून घ्या, तू काही बोलशील वय? हो चला पाटील, त्याच्याकडून नादाला लागता. चला जाऊ तूच तुम्हाला.
अहो सॉरी मॅडम, हा खड्डा मला दिसलाच नाही. तुमच्या अंगावर पाणी उडले का? तुम्ही आता गावात चालले का? मी तुम्हाला सोडू? काही गरज नाही. मी चांगलं ओळखते तुमच्यासारख्या मुलांना. मुलींना बघून नुसतं बोलायचा प्रयत्न करता तुम्ही. अहो तसं काय नाही, तुम्ही मला चुकीचं समजताय. मी माफी मागितले, जातो मी. जेवण आणलंय. जेवण नको बाळा, तुझ्या आई गेल्यावर प्रपंचाचं वाटलं झालं, तुझं वाटलं झालं. मला जेवण नको बाळा, जेवण नको. जेवण घ्या. नको बाळा, बाबा जेवण घ्या. ए माया अरे झपाटा बी पडला नाही ना तुला कुणी? बस काय आहे वर? ए माया अरे कुठं हरवलायस? काय चाललंय तुझं? स्वातीला का स्वप्नात पण येते बाबा. मला का काय सुचना. उठलं की स्वाती, बसलं की स्वाती, दिसल तिथं स्वाती. आता झोपळ वाटत नाही याला का स्वप्नात, म्हणजे मला सुचना काय यार. अरे जाऊ दे ते काय दररोज यार गोराळा आहे. लवकर झोप, मला उद्या तालुक्याच्या गावाला जायचं बाबा. झोप 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 लवकर. झोप. मला वाटत राहुल्या टेन्शन घेऊ नको. मी आहे ते ना बघ तुला. ना, ते दोघे तिथे काय टेन्शन घेऊ नको. अरे ती भेटा येणार तुला. ए माया, इकडे रे. स्वाती का ग, काय झालं? मला का बोलू? मला तर आवडतंस. आय लव्ह यू. ए माया तुझं नशीब लयच पार पाहिलं का? पुरगी समोर न भेटाय आली. तुम्ही बोल की तिला, आईला बोलू का काय ते बोल की. तसं नाही रे, मला बी तू आवडतेस. अगं मी, तू मला आयला बी बोलतेस, पण मला तू जेव्हा भेटलीस ना तेव्हापासून आवडतेस. सिरियसली आला भेटू. स्वाती, लव यू स्वाती. स्वाती, स्वाती, ए स्वाती, स्वाती, ए सोड, ए सोड, ए माया, ए स्वाती, ए माया. स्वाती, आ, तुझ्या आईला ना. स्वाती. स्वाती कुठे गेली? तू कुठं आलो? स्वाती कुठे गेली? स्वाती, स्वाती, ए स्वाती, स्वातीला का? तुझ्या आईला तुझ्या अजून मी तुझी स्वाती आहेच मी. झोपल्यावर स्वाती, उठल्यावर स्वाती, इथं स्वाती, तिथं स्वाती. तुझ्या स्वातीनं झाल्यावर माझी झाली असती माती. तुला कोणी सांगितलं इथे याला? अरे पण तुझ्या आईला तुझ्या केवढ्यानं दाबलं. हो म्हणाल का राहुल्या, मला नका लय भ्या वाटायला लागले. हे काय भेटायचं लागा, मी आहे तुला. विचार बिंदास. आम्हा दादा काय चाललंय? लगा तुझ्या राजेशाही सारखी लगा दुकान अख्ख्या भागात नाही. एक नंबर. मावा आहे का? ए बाबा राहुल्या, हळू बोला हळू. नवीन कोणतर साहेब आलाय, ते सगळं बंद केलंय. बडीशेप देऊ का बडीशेप? हा ए माया कशाला आली? चल तुझ्या डोक्यात लागा काय ते सरळ विचार लागा. बरं आई मी काय म्हणतोय, पाटलाच्या बांगड्याकडून नळ आहे काय, तिथं पाण्याला कळशी घेऊन जाऊया. ते स्वातंत्र्य दिसेल. तुझं नियोजन आज पक्कच लावतो बाबा. गरज मी आहे तुला. तर माझ्या बरोबर.
ए पोरा कळशी भरली की हा? दीदी भवानी मातेचं मंदिर तिथं तू काय म्हणत होती ना तुझी इच्छा पूर्ण होईल. होय खरंच हो हा ए भैया कुठूनच की लय मोठं नियोजन लावून आलो अरे स्वातीच काय स्वाती बिसनं झालं आता खरंच हो आणि तिनं तुला नंबर द्यायला सांगितला तू थांब गडबडले करतेस लागा तू तुला माहित आहे का 98 88 65 64 63 काय आणि तिनं तुला फोन करायला सांगितलं बोल अरे तुझं लगेच कुठं हॅलो हा बोल की हा अगं मग थांब मी आताच भेटा येतो तुला संध्याकाळी मग संध्याकाळी बरं ठीक आहे मग संध्याकाळी मी तुझ्या आधी येईन ना हा ठीक आहे ठेव हा आज संध्याकाळी बोलू नाही गेली 2 वर्ष झालं तुम्हाला फसवतोय. आज लग्न करू उद्या लग्न करू आज लग्न करू उद्या लग्न करू. अरे आपण लग्न कधी करणार आहे यार. स्वातीबा तू जरा समजून घे ना मला यार. तू बघतेस ना नानांचे काय अवस्था चालू आहे. नाना रोज ड्रिंक करते. मग मला आता जॉब लागणारच आहे तर मी स्वतः येऊन विचारेन ना मामाला. तू समजून घे ना. काय छोटा पाटी निवांत बसलाय. हो निवांत बसले. काय आता आमचं बाण भरपूर म्हणतो काय आता नुसतं बसून खायचं. एक नंबर मजेत चाललंय बघा. ओके चाललंय ना. एक नंबर. चला रानात निघालो. हा चालतंय चालतंय या.
पाटील काय झालं तुला पाटील मला काहीतरी दावायचं नेमकं असं काय घडलं हे बघा पाटील त्यांचं तर आता हे मी जाऊ तुम्ही आलोच सोडू नका चांगला फोडा लय मस्त आहे आराम करायला सुट्टी देऊ नका हाना अरे पोरा पोरा माया पोरा काय झालं रे माया पोरा पोरा कोणी मारलं माझ्या पोराला कोणी मारलं काय झालं मला पाटलाच्या पोराने मारले का मारलं माझ्या पोराला पाटलं पोराला का मारला आम्हाला माहित असतं तर मी कशाला घरी घेऊन आलो होतो काय झालं पोरा काय झालं सांग मला काय झालं सांग तू सुट्टी मला. देत ना आता पाटलाच्या पोरासनी आत्ताच जाऊया चला तरी दाखवूया आपण काय आहे ते आपली पाव चला ए रावल्या बाबा माझं एक काम कर काय रे अरे लका स्वतःला लई मारली असेल स्वतःला घेऊन येऊ द्या आला का अजून बी तुझी स्वाती आहे तुला का तुला नाही माहित रे उद्याच्या उद्या घेऊन ये तिला देवापाशी बरं आणतो देवापाशी नको त्या कट्ट्यापाशी घेऊन ये बरं येतो घेऊन जाऊ का तिला सांग नक्की बरं बरं लवकर माया वाट बघायला लागलाय पाटलाच्या पोरानं बघितलं माझा जमडे निघत चल लवकर तो ते माया उभा आहे माया स्वातीला आणलंय स्वती आलीस कोणी आले का अशी का करायला लागले ते बघ महेश मला तुझ्याशी नाही बोलायचंय मला जसे बोलायचं नाही म्हणजे काय झाले का कोणी मारलं तुला मला नाही कोणी मारलंय मग अशी का करायला लागले तू मला विसरून जा महेश तू का माझं ना एका मुलावर प्रेम आहे. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत अरे माझ्या सोबत राहू शकत नाही म्हणजे 2 वर्ष कशाला काढली माझ्या संग अरे विसरून जा ना ते विसरून जा तू पागल पे मस्करी करते का माझी मस्करी नाही करत रे महेश मला नाही राहायचंय तुझ्यासोबत माझ्यावर राहायचं नाही मग असं का बोलते तू 2 वर्ष कशासाठी राहिली माझ्यावर कशासाठी राहिली ते झालं प्लीज तू शांत हो मला नाही राहायचं अगं तू नाही रे. समज ऐक ना समज ना माझा जीव जाईल यार तू पागल होत असं नको करू यार प्लीज यार लगा समजून घे मला यार तू मला समजून घे ना. तू समजून घे ना मला तू समजून घे ना महेश तुला सांगितलं नाही समजत मला माझ्यावर राहा ना यार प्लीज तुला समजतं ना मी नाही राहू शकत नाही राहायचं स्वाती तुझा माझा संबंध संपलाय अगं ऐक ना स्वाती
मग इथं बसलाय त्याला सोडायला नाना 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 नाना